हॉस्पिटलतर्फे आज आपण जे मेडिकल हॉस्पिटलतर्फे अडल्ट वॅक्सिनेशन क्लिनिक जे लॉन्च केलेलं आहे, त्याला फक्त माझं एकच ध्येय आहे की आपण रायगड जिल्ह्यामध्ये किती अवेअरनेस पसरू शकतो, पेशंट्सचा आणि लोकांचा आपण किती फायदा करू शकतो, त्यांनी आपण किती हॉस्पिटलायझेशन रेट कमी करू शकतो, हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि याला आपण पार पाडू आणि रेग्युलरली आमची पूर्ण फिजिशियनची टीम रेडी आहे. तुमचे जे काही कन्सर्न्स असतील तुम्ही आमच्या OPD मध्ये व्हिजिट करा, डेफिनेटली आम्ही त्याचं उत्तर देऊ आणि पूर्णपणे त्याला सॉल्व्ह करू. थँक्यू. सर, WHO इबोला सारख्या विषाणूवर जागतिक पातळीवरचं धोका संसर्गजन्य जाहीर केलेला आहे. पुण्यापर्यंत रेड अलर्ट जारी केलेला आहे. अशा धर्तीवर हे वॅक्सिनेशन तुम्ही जो ड्राईव्ह राबवलेला आहे कितपत कामी आहे आणि नागरिकांना कशा प्रकारचं सुरक्षितपणा घेतलं पाहिजे, काय सांगाल? वॅक्सिनसाठी आपल्याकडे काहीच वॅक्सिन अवेलेबल नाही जगात जागतिक पातळीवर. आता ट्रीट करण्यासाठी बेस्ट वे आहे की इंटरनॅशनल ट्रॅव्हल सध्या अवॉइड करणं आणि जे काही लोक इबोला व्हायरसचा संशयित आहे अशा लोकांना क्वारंटाईन करणं, आयसोलेट करणं आणि त्यांची टेस्टिंग करून घेतल्यानंतरच बाकी त्यांना क्वारंटाईनमधून बाहेर काढणं हा त्यासाठी बेस्ट प्रिव्हेंटिव्ह मार्ग आहे सध्या परिस्थितीमध्ये. काही प्रिव्हेंटिव्ह डोस तुम्ही जो ड्राईव्ह करताय अशा माध्यमातून प्रिकॉशनरी उपलब्ध आहे का किंवा त्याचं काय प्रोव्हिजन तुमच्या इबोलासाठी नाही काहीच. वी आर इक्विप फॉर द आयसोलेशन, क्वारंटाईन हे सगळं आम्ही इक्विप्ड आहोत. जनजागृती नागरिकांना काय सांगाल, आव्हान कशाबद्दल त्याचं एक शॉर्ट. मेडिकल हॉस्पिटलच्या अडल्ट वॅक्सिनेशन क्लिनिकच्या माध्यमातून मी जनतेला किंवा नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की सर्वांनी येऊन या क्लिनिकचा फायदा घ्यावा, वॅक्सिन घेऊन आपलं आरोग्य भविष्य सुरक्षित करावा. जर काही तुम्हाला या वॅक्सिनेशन बद्दल काही शंका असतील, डाऊट्स असतील तर आमच्याशी येऊन चर्चा करा. आम्ही तुमच्या शंकाचं पूर्णतः निरसन करू आणि तुम्हाला त्या वॅक्सिनचा प्रत्येक आजाराचा फायदा कसा होईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. एक थोडक्यात कुठल्या वॅक्सिन उपलब्ध आहेत, थोडक्यात फक्त, जास्त काही नाही. अडल्ट वॅक्सिनेशनसाठी आपल्याकडे उपलब्ध वॅक्सिन जे आहे ते आहे हेपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, न्यूमोकॉकल वॅक्सिन, हर्पीस झॉस्टर म्हणजे शिंगल्स वॅक्सिन, चिकन पॉक्स वॅक्सिन, त्याच्यानंतर MMR वॅक्सिन, TDAP वॅक्सिन्स आणि ट्रॅव्हल वॅक्सिन मध्ये जॅपनीज एन्सेफलायटिस किंवा पोलिओ वॅक्सिन्स हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत.